निश्चितच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. कॅल्शियम, फायबर असणारं शेवगा आणि त्याचं आपण भाजी तर नेहमीच खातो आणि काही लोकांना ते आवडते, काही नाका मुरडतात. पण शेवग्याच्या शेंगांची भजी आज आपण बनवणार आहोत. खायला अत्यंत रुचकर अशी ही भजी. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे आपण बेसनपीठ घेतलेलं आहे 1 वाटी. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. 1 चमचा आपण बडीशेप घेतलेली आहे. 1 चमचा धणे घेतलेले आहेत. 2 चमचे आपण तिखट घ्यायचं आहे. अर्धा टेबलस्पून हळद घ्यायची आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. 1 चमचा सफेद तीळ. अर्धा टेबलस्पून आपण हिंग घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ घ्यायचं आहे इथे 1 चमचा. आणि त्यासाठी लागणारं वाटण आपल्याला लागणार आहे तर अर्धा इंच आलं, खोबऱ्याचा 1 तुकडा आणि कोथिंबीर ह्याचं आपण वाटण करून घेणार आहोत. आणि इथे हे उकडलेल्या या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या आपण उकडून घेतलेल्या आहेत. 8 ते 9 शेंगा आपण कापून त्या उकडून मीठ टाकून घेतलेल्या आहेत. तर आता आपण शेवग्याच्या शेंगांची भजी करायला घेणार आहोत. शेवग्याच्या शेंगांच्या भजीसाठी लागणारं वाटण, आता त्याचं साहित्य पाहूयात आपण. इथे आपण हे खोबरं घेतलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत. हे आलं घेतलं आहे तेही मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आपल्याला. इथे बडीशेप तीही आपण वाटण्यासाठी घेणार आहोत. ही कोथिंबीर आहे तीही आपण आता मिक्सरमध्ये. आणि ह्या लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या. 1 चमचा धणे हेही आपण घालून घेणार आहोत. आता आपण मिक्सरमधून ते बारीक वाटून घेऊन पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगासाठी लागणारं आपल्याला जे पीठ भिजवणार आहोत भज्यांसाठी त्याचं साहित्य पाहूयात आता. हे आपण चण्याचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. तांदळाचं पीठ घेतलं आहे आपण 2 चमचे. ते कुरकुरीत होण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे 2 चमचे आपण तिखट घेतलेलं आहे. अर्धा टेबलस्पून हिंग घेतलेला आहे. अर्धा टेबलस्पून हळद घ्यायची आहे. 1 चमचा सफेद तीळ घ्यायचे आहेत. आणि गोड आंबट चव येण्यासाठी आपण कोकम आणि गूळ हे घेणार आहोत. गोड आंबट तिखट अशी ह्या भज्यांना चव येईल. शेवग्याच्या शेंगांच्या भजीसाठी लागणारं पीठ आपण आता इथे मिक्स केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आपण वाटण दाखवलं ते वाटणही याच्यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे. आणि इथे आपण हे गूळ आणि कोकम याचं पाणीही घालून घ्यायचं आहे. बेसन पीठ त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे. याच्यामध्ये आपण तिखट घालून घेतलेलं आहे. हळद आणि आपण हे सफेद तीळ ही घालून घेतलेले आहे. आता आपण ह्या आपल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्यातलं हे असं फोडून घ्यायचे आहेत त्या. आणि ह्या बिया आहेत त्या आपण काढून घ्यायच्या आहेत. तर ह्या बिया आपण असं काढून साईडला सर्व ठेवून द्यायच्या आहेत. आता हे सगळ्या ह्या अशा बिया आपण सगळ्या शेंगांच्या काढून घ्यायच्या आणि नंतर आपण त्या भज्यांच्या पिठामध्ये असं मिक्स करून ते तळून घ्यायचं आहे. तर चला तुम्हाला मी आता तसं कसे फ्राय करायचे हे दाखवते. ते तेल तापलेलं आहे आणि आपल्याला आता हे भज्यांचं अशा प्रमाणात हे भिजून घ्यायचं आहे पीठ. जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही. आता ही शेवग्याची शेंग आपण ही अशी छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची पाहू शकता. आणि आता ह्या तेलामध्ये सोडून द्यायचं आहे अशी. आता आपण अशाच सगळ्या शेंगा आपण ह्या छानपैकी आता सर्व बाजूनी असं हे पीठ लावून घ्यायचं पहा. आणि आता हे असं छानपैकी त्याची भजी करून घ्यायची. गॅस आपला हा मीडियम ठेवायचा आहे. मंद आचेवर 5 ते 6 मिनिट आपण छानपैकी असं तळून घ्यायचं आहे. या भजी अगदी छान कुरकुरीत होतात आणि चवीला अत्यंत रुचकर असे हे शेवग्याच्या शेंगांची भजी होतात. तेल छानपैकी निथळून घेतलेलं आहे आणि आता आपण ते काढून घेऊया. पाहू शकता किती छान कुरकुरीत असे हे भजी झालेले आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपल्या हे शेवग्यांच्या शेंगांची भजी तयार झालेली आहेत. पहा किती छान आणि कुरकुरीत मस्तच असे वरण भात आणि खायला पण तेवढे टेस्टी रुचकर. आपण त्याची टेस्ट करून बघूयात.
एकदमच टेस्टी आणि इतके उत्कृष्ट झालेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा. आणि निचिताच मसाले रेसिपीला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कराल. माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि लाईक करायला तर विसरू नका. मस्त का, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.